Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यातल्या कोथरूड भागातल्या शास्त्रीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. पोलीस येत आहेत, एका घरामध्ये चौकशी करतायत, त्या सगळ्याची झाडाझाडी करतायत आणि तिथनं काही कागदपत्र इतर गोष्टी या घेऊन जात आहेत. हे घर आहे कुख्यात गुंड निलेश घायवळ याचं. निलेश घायवळ लंडनला पळून गेलेला आहे. एका गुन्ह्यामध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते आणि एका बनावट पासपोर्टच्या आधारे तो आता लंडन वारी करतोय. तिथनं सिंगापूरला गेल्याच्या सुद्धा बातम्या आहेत. इकडे आता पोलीस त्याचा फास आवळायला सुरुवात केलेली आहे. पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि निलेश घायवळच्या घराची झाडाझडती त्यांनी सुरू केलेली आहे. या झाडाझडतीमध्ये नेमकं काय सापडलेलं आहे आणि पोलिसांनी आता नवा गुन्हा निलेश घायवळवर का दाखल केला आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण एक क्रोनॉलॉजी समजून घेऊयात. निलेश घायवळ पुण्यातला कुख्यात गुंड, त्याच्यावर खंडणीचे, अपहरणाचे, त्याचबरोबर खुनाचे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला मकोका अंतर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली होती, त्याला अटकसुद्धा झाली होती आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती. शास्त्रीनगर भागामध्येच काही तरुण हे रस्त्यावर थांबले होते आणि त्यांना साईड दिली नाही म्हणून निलेश घायवळचे जे गुंड होते, जे टोळका होता, त्यांनी थेट गोळीबार केला होता. याच्यामध्ये एक तरुण जखमीसुद्धा झाला आहे. या सगळ्यामध्ये पोलिसांनी FIR केला, मकोका अंतर्गत कारवाई केली. ज्यांनी गोळीबार केला त्यांना अटक केली, पण निलेश घायवळ हा काही पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. जेव्हा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हाच लक्षात आलं की निलेश घायवळ हा तर लंडनला पळून गेलेला आहे. आता लंडनला पळून गेल्यानंतर एक प्रकारे पोलिसांच्या सगळ्या तपासावर आणि पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा नामुष्की ओढवली होती. हे सगळं प्रकरण मीडियामध्ये गाजलं, लोकांनी त्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीससुद्धा काढली आहे आणि त्याचा फास आवळायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वीचं अंधेकर टोळीचं प्रकरण तुम्हाला माहीतच असेल. जो खून झाला होता त्यानंतर पोलीससुद्धा ॲक्शन मोडवर आले होते आणि अंधेकरच्या ज्या कुठल्या प्रॉपर्टीज होत्या, रविवार पेठेतल्या असतील किंवा त्या आजूबाजूच्या असतील, त्या सगळ्या डिमॉलिश करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्याच पद्धतीची कारवाई आता पोलिसांकडनं घायवळ याच्या बाबत सुद्धा सुरू झालेली आहे. पोलिसांनी काय केलं तर पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळच्या घराची झाडाझडती करायला सुरुवात केलेली आहे. तिथे राहत असणारे त्याचे नातेवाईक असतील त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे आणि पोलिसांना 40 कागदपत्र ही निलेश घायवळ याच्या घरातनं सापडलेली आहेत. आता ही कागदपत्र फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे निलेश घायवळ हा पुण्यात जरी त्याची कारवाई करत असला, त्याचे गुंड, त्याची टीम चालवत असला, त्याचे जे सगळे त्याच्या गँगमधली लोक आहेत ती चालवत असला, तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा त्याचं मोठं नेक्सस आहे आणि तिथे सुद्धा तो मोठ्या प्रमाणात कारवाया करतो. त्याची गुंडागिरी तिथे सुद्धा सुरू आहे. हे सुद्धा या सगळ्यातनं लक्षात आलेलं आहे. 40 कागदपत्र सापडलेले आहेत, ज्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्याची कागदपत्र आहेत, त्यात पासबुक आहेत आणि इतर साहित्य आहे. आता इंटरेस्टिंगली हे जे सगळे कागदपत्र आहेत किंवा जे जमिनीचे व्यवहार आहेत ते कुठे आहेत तर हे सगळे ज्या पवनचक्क्या आहेत त्या पवनचक्क्यांच्या आसपासच्या सगळ्या जमिनी आहेत आणि या सगळ्या निलेश घायवळच्या नावावर आहेत किंवा त्यांनी त्या खरेदी केल्याचं या सगळ्या कागदपत्रांमधनं समोर आलेलं आहे. बीड असेल, धाराशिव असेल किंवा अहिल्यानगर असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी त्याचं बस्तान बसवलेलं आहे आणि या भागांमधल्या पवनचक्क्यांच्या आसपासच्या सगळ्या जागा त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. आपण वाल्मिक कराडचं नाव ऐकलेलं आहे. वाल्मिक कराडच्या मुळे बीडमध्ये कशा पद्धतीनं पवनचक्क्यांच्या मार्फत एक नेक्सस चालवलं जातं, एक माफिया राज तिकडे सगळं सुरू आहे. राखेचा तिथला बिझनेस असेल किंवा तिथल्या जमिनींचा बिझनेस असेल, हा कशा पद्धतीनं चालतो, पवनचक्क्यांचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं, या सगळ्या संदर्भात कशी गुंडागिरी चालते हे सगळं आपण बघितलं होतं. पण तशाच पद्धतीच्या कारवाया हा निलेश घायवळ सुद्धा करतो आहे आणि बीड, धाराशिव असेल किंवा अहिल्यानगर असेल, या भागांमध्ये ज्या पवनचक्क्या लागल्या जातात त्याच्या आसपासच्या जमिनी या घायवळने घेतलेल्या आहेत किंवा खरेदी केलेल्या आहेत. आता त्याला त्या कशा मिळाल्या, कोणाच्या मार्फत मिळाल्या, हा सगळा तपासाचा मुद्दा आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही निलेश घायवळचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. म्हणजे त्याचे काही व्हिडिओज हे सुरेश धस यांच्यासोबत आहेत, काही व्हिडिओ आपण जर बघितले तर कळमनुरीचे जे आमदार आहेत बांगर यांच्यासोबत सुद्धा त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर इतर जे नेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले होते. त्यामुळेच नेमकं घायवळला पळून जायला कोणी मदत केली, त्याच्या मागे कोणाचं पाठबळ आहे असं सुद्धा या सगळ्यामधनं आता प्रश्न विचारले जातात. आता आपण पुन्हा येऊयात कोथरूडच्या घरावर. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस हे पुण्यातल्या त्याच्या कोथरूडच्या घरावर छापेमारी करतायत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की काही कागदपत्र सापडलेली ती आता जप्त केलेली आणि त्याचा तपास पोलीस करतात. पण आणखी एक गुन्हा या सगळ्यामध्ये निलेश घायवळवर दाखल झालाय. तो झालाय कारण त्याच्या घरामध्ये, त्याच्या किचनमधनं आणि कपाटामधनं
काही काडतुसं सापडली आहेत. काडतुसं म्हणजे जी बंदुकीसाठी वापरलेल्या गोळ्या आहेत त्या सापडल्या आहेत. त्याच्यामध्ये काही वापरलेली म्हणजे त्याच्या पुंगळ्या आहेत त्या सापडलेल्या आहेत, तर काही जिवंत काडतुसं होती ही त्याच्या घरामधनं सापडलेली आहेत. आणि या आधारे पोलिसांनी आर्म्स ॲक्टनुसार त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आता त्याला अटक करण्याची कारवाई किंवा लुकआउट नोटीस असेल ही पोलिसांकडनं काढण्यात आलेली आहे. त्याच्या घरात जे नातेवाईक राहतात म्हणजे कोथरूडचं शास्त्रीनगर भागातलं जे घर आहे त्याच्या घरातल्या नातेवाईकांची सुद्धा आता कसून चौकशी करतायत पोलीस. आणि याबरोबरच पुणे पोलिसांनी आता पुणे महानगरपालिकेला सुद्धा पत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या नावावर काही अनधिकृत बांधकामं असतील, घरं असतील, मालमत्ता असतील याची माहिती मागवलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, ती डिमॉलिश करावी अशी मागणी असं पत्रसुद्धा आता पुणे पोलिसांनी दिलेलं आहे. मी जसं म्हटलं की जसं आंदेकर टोळीवर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई केली आणि त्याच्या कुठल्या मालमत्ता होत्या त्या सगळ्या डिमॉलिश करायचा प्रयत्न केला, त्याचं ग्लोरिफाय करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या डिमॉलिश करायचा प्रयत्न केला, तशाच पद्धतीनं आता निलेश घायवाळ याच्यासुद्धा मालमत्ता या तपासल्या जातात आणि अनधिकृत असतील त्या तोडण्याचं कामसुद्धा आता पुणे महानगरपालिकेकडनं करण्यात येईल. त्याच्या संदर्भातलं पत्र हे पुणे पोलिसांनी दिलेलं आहे. पुणे महापालिकेचं पथक आहे ते घायवाळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच त्यांनी जर थकीत जो कर आहे अशा सीज करायची तयारी करणार आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाईसुद्धा पुणे महानगरपालिकेकडनं आता सुरुवात केली आहे. यामार्फत म्हणजे त्याच्या मालमत्ता जप्त करून त्याच्या घरावर छापा टाकून पुणे पोलीस एक प्रकारे निलेश घायवाळचा फास आवळायचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमातनं तो पुन्हा एकदा कदाचित भारतात येईल आणि त्याला अटक करता येईल असा प्रयत्न हा पुणे पोलिसांकडनं सुरू आहे. हे सगळ्या कारवाया आहेत ह्या होत राहतील, चौकशी होत राहील. पण मुख्य प्रश्न असा आहे की निलेश घायवाळला पळून जाण्यामध्ये नेमकी कुणी मदत केली. एक जो आरोपी आहे, तुम्हाला जे प्रकरण माहिती आहे त्याच्यावर याआधीसुद्धा अनेक गुन्हे आहेत आणि 2019मध्ये तो पासपोर्टसाठी अर्ज करतो, तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करतो. पुण्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये पत्ता देतो अहिल्यानगरचा. अहिल्यानगरचे पोलीस त्याच्या घरी जातात तर तिथे असा कुठलाही पत्ता नसतो, त्याच्या नावाचा कुठली व्यक्ती तिथे नसते, त्यामुळे तिथे ते अवेलेबल नाही असा शेरा देतात. आणि असा शेरा दिलेला असतानासुद्धा निलेश घायवाळची क्राईम हिस्ट्री असतानासुद्धा चारित्र्य पडताळणीमध्ये त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही असं येतं. तो पासपोर्ट घेऊन निलेश घायवाळ हा लंडनला पळून जातो. तरीसुद्धा पुणे पोलीस असतील किंवा अहिल्यानगरचे पोलीस असतील यांना कुठेही त्याचा थांगपत्ता लागत नाहीत. त्यामुळे साहजिकच प्रश्न आहेत, पुणे पोलीस असेल किंवा अहिल्यानगर पोलीस असतील यामधल्या कुठल्या लोकांनी त्याला मदत केली आणि हे सगळं राजकीय पाठबळ असल्याशिवाय तो करू शकतो का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे बघूयात आता खरंच पुणे महानगरपालिका त्याच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करते का, पुणे पोलिसांना या चौकशीमधनं आणखी काही सापडत आहे का आणि पळून गेलेला निलेश घायवाळ भारतात पुन्हा येतो का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील. धन्यवाद.